नमस्कार मित्रांनो, आता आपण बघत आहात काय काय बघा बरं, सर्कस. मित्रांनो, आज आपण मोबाईल, सिनेमा, सोशल मीडियाच्या दुनियेत रमलेलो आहोत. पण एक काळ असा होता मित्रांनो, जेव्हा गावात सर्कस आली की संपूर्ण गावात उत्साहाची लाट यायची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण तिकीट काढून ती जिवंत कला पाहायला जायची. आम्ही काल सर्कस पाहण्यासाठी गेलो होतो आणि खरंच सांगतो, अनुभव एकदम जबरदस्त होता. उंच दुरीवर चालणारे कलाकार, जीव धोक्यात घालून केलेले स्टंट, विनोदी जोकर, प्रत्येक कलाकाराची मेहनत हे सगळ्या डोळ्यांनी पाहत होता. अंगाला काटा, अक्षरशः काटा येत होता. ही कला फक्त मनोरंजन नाही, तर या अनेक वर्षांची साधना आणि कष्ट आहे. आईबाबांच्या जमान्यात ती सर्कस लोकांच्या हृदयात घर करत होती. खरंच खरी रियालिटी आजही जिवंत आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष समोर घडणारा हा प्रत्येक क्षण खूप मोठा आणि खास होता. मित्रांनो, सर्कस म्हणजे कष्ट, धाडस, कला आणि मनोरंजन याचा सुंदर संगम म्हणजे सर्कस, बरोबर का नाही? मित्रांनो, काल आम्ही सर्कस पाहायला गेलो होतो. लहानपणी ज्याची उत्सुकता असायची तीच सर्कस पुन्हा अनुभवायला मिळाली. पण यावेळी डोळ्यात आनंदापेक्षा वेगळीच भावना आली. ते फाटलेले तंबू, जुन्या झालेल्या खुर्च्या, वय झालेले कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये रिकाम्या पडलेल्या जागा. जे कलाकार स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचं मनोरंजन करतात, त्यांच्याकडे आज लोकांची पाठ फिरवली. मोबाईलच्या छोट्याच्या स्क्रीनमध्ये आपलं येऊन आपण इतके गुंतून गेलो ना मित्रांनो, प्रत्यक्ष समोर घडणाऱ्या जिवंत कलेचा विसरच पडून गेला बघा. एक काळ होता, गावात सर्कस आली की जत्रेसारखे माहोल असायचा. मुलं हट्ट करायची, मोठेही आनंदाने जायचे. पण आज त्या कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्यापेक्षा संघर्ष जास्त दिसतो. मित्रांनो, जर आपणच या कलेची साथ दिली नाही, तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला सर्कस फक्त पुस्तकात नाही, तर मोबाईलच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ही कला जिवंत ठेवायची असेल तर एकदा तरी आपल्या कुटुंबासोबत आपल्या रिंगो सर्कसला नक्की भेट द्या, नक्की बघायला जा. तिकिटाचा पैसा फक्त शोसाठी नसतो, तर तो त्या कलाकारांच्या घरासाठी, त्यांच्या पोटासाठी आणि त्यांच्या कलेच्या अस्तित्वासाठी असतो. चला, या जिवंत कलेला पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज देऊया आणि सर्कस वाचवा, कलाकार वाचवा. मित्र, आपल्या लोणी येथे पोलीस स्टेशनच्या बाजूला रेंगो सर्कस आलेली आहे. आपण सर्वांनी या सर्कसचा आनंद घ्यायचा आहे. तिकीट अगदी कमी आहे. रोजचे 2 शो असतात, संध्याकाळी 6चा आणि रात्री 8:30चा, आणि रविवारी 3 शो असतात. मित्रांनो, एका गरिबाला साथ द्या, या छोट्या छोट्या कलाकारांना साथ द्या, आणि ही जी कला आहे ही बघण्यासाठी, त्यांना मोटिवेशन करण्यासाठी 100% आपण सर्वांनी या.